आधी स्वतःच्या गाडीतलं पेट्रोल काढलं, मग तेच पेट्रोल पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडीवर टाकून गाडी पेटवून दिली। पठ्ठ्या एवढ्यावरही थांबला नाही, तर आणखी काही दुचाकी आणि रिक्षावर पेट्रोल टाकून आगडोंब पेटवला। हा सगळा प्रकार फक्त वडील रागावल्यामुळे धीरज शंकर काटीकर या 22 वर्षीय तरुणानं केलाय। स्वतःच्या मोटरसायकलची स्टंपने तोडफोड केली। त्यानंतर स्वतःच्याच मोटरसायकलमधून पेट्रोल काढलं बिस्लेरीच्या बाटलीमध्ये आणि ते पेट्रोल घेऊन कुसाळकर चौकात ज्या गाड्या उभ्या होत्या त्यापैकी एक रिक्षा, एक ॲव्हेंजर मोटरसायकल आणि एक स्प्लेंडर मोटरसायकल या 3 वाहनांना त्याने पेट्रोल टाकून आग लावली। सकाळी त्याचा शोध घेतला। धीरज काटीकरला अटक केलेली आहे। शंकर काटीकर पुण्यातल्या जनवाडी या झोपडपट्टी भागात राहतात। रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो। मात्र 22 वर्षांचा धीरज कोणतंही काम करत नाही किंवा शिक्षणही घेत नाही। त्यामुळे वडिलांनी त्याला घरातच घेतलं नाही आणि याच रागातून धीरजनं जळीत कांड केलंय। धीरज काटीकरच्या आई वडिलांनी त्याला रागवल्यामुळे तो रात्री 1 वाजता घरातून निघून गेला होता। थोड्या वेळाने तो परत घरी आला, पण आई वडिलांनी त्याला घरात घेतलं नाही। क्षुल्लक कारणावरून धीरजनं अनेक गाड्यांना आग लावली, लाखोंचं नुकसान केलं। हा प्रकार जास्त चिंताजनक आहे। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर चिडून असं कृत्य करणाऱ्यांना वेळीच धडा शिकवण्याची गरज आहे। मिकी खई, एबीपी माझा, पुणे।